वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि भावी शिक्षक मित्रांनो। शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 होऊन जवळपास 2 महिने झालेले आहे। तरीही निकाल अजून का बरं लागत नाही? IBPS कडून काही घोटाळा तर होत नाही ना? त्यामुळे आपले इतर परीक्षार्थ्यांचे तर काही नुकसान होणार नाही ना? असे प्रश्न परीक्षार्थ्यांच्या मनात निर्माण होणं अगदी साहजिकच आहे। टेट 2025ची जाहिरात काढून 1 महिन्यात पेपर घेतला, परंतु अजून 2 महिने होऊन सुद्धा निकाल का बरं लागत नाही? निकाल लागण्यासाठी जवळपास 45 ते 50 दिवस हे पुरे असतात आणि त्यातही ऑनलाईन परीक्षा घेऊन रिझल्टला एवढा उशीर का बरं होतोय? असे अनेक प्रश्न परीक्षार्थ्यांच्या मनात निर्माण होत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की निकालाला एवढा उशीर का बरं होतोय आणि नक्की निकाल केव्हा लागणार आहे, निकालाची कोणती तारीख जाहीर करण्यात आलेली आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया। यापूर्वी झालेल्या टेट परीक्षेमध्ये फक्त D.Ed. B.Ed. पात्रताधारकांनाच ही परीक्षा देण्याची संधी देण्यात आलेली होती, परंतु शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 साठी D.Ed. आणि B.Ed. धारक त्याचसोबत D.Ed. आणि B.Ed. अपियर असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा ही परीक्षा देण्याची संधी देण्यात आलेली होती। त्यामुळे स्पर्धा कुठेतरी नक्कीच वाढलेली इथे आपल्याला दिसते। त्यामुळे आपला रिझल्ट काय लागणार, कट ऑफ किती येणार, हे सर्व जाणून घेण्याची उत्सुकता ही परीक्षार्थ्याच्या मनात नक्कीच निर्माण झालेली आहे। तर अगदी सुरुवातीला आपण इथे क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन MSCE पुणे या वेबसाईटवर जाऊया। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या वेबसाईटवर आपण इथे आलेलो आहोत। इथे बघा, एक नोटिफिकेशन आपल्याला इथे दिसतंय। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025 2 मे 2025च्या शुद्धीपत्रकानुसार B.Ed. अपियर्ड असणाऱ्या उमेदवारांनी B.Ed. उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, इथे एक आपल्याला वेबसाईट दिलेली आहे MSCE पुणेची, या लिंकवर विहित मुदतीत पाठवावे। विहित मुदतीनंतर आलेल्या गुणपत्रकांचा विचार केला जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी। जसे की तुम्हाला माहिती आहे, टेट 2025 या परीक्षेसाठी D.Ed. आणि B.Ed. ला अपियर असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी देण्यात आलेली होती। तर त्यांच्यासाठी एक नियम इथे लागू केलेला होता की त्यांची फायनल इयरची मार्कशीट, त्यांचा रिझल्ट जो काही लागणार आहे तो त्यांनी दिलेल्या वेबसाईटवर जास्तीत जास्त 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांना अपलोड करायचा होता। इथे खाली शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025 साठी एक नवीन प्रसिद्धी निवेदन आपल्याला इथे दिसत आहे। या प्रसिद्धी निवेदनातून आपल्याला असे कळवण्यात येते की अगदी सुरुवातीला रिझल्ट लावायच्या वेळी असं डिसाईड करण्यात आलेलं होतं की D.Ed. आणि B.Ed. पात्र परीक्षार्थ्यांचा रिझल्ट सुरुवातीला लावायचा आणि जे परीक्षार्थी D.Ed. आणि B.Ed. ला अपियर आहे त्यांनी वेबसाईटवर त्यांचे गुणपत्रक अपलोड केल्यानंतर त्यांचा रिझल्ट हा जाहीर करायचा। परंतु यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये घोळ होऊ शकतो, रिझल्टमध्ये घोटाळा होत आहे असा काहीसा संभ्रम परीक्षार्थ्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो, म्हणून सर्वांचा रिझल्ट हा सोबतच लावायचा असं डिसाईड करण्यात आलं। आणि जसा रिझल्ट आता D.Ed. B.Ed. वाल्यांचा लागत आहे, परंतु कोणी त्यांचे गुणपत्रक अपलोड केलेले आहे किंवा कोणाचे करायचे आहे, त्यामुळे हा एवढासा उशीर हा सुरू आहे। तीच माहिती इथे खाली दिलेली आहे। उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास
ईमेलद्वारे, पोस्टाद्वारे हस्तपोच सादर करताना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025 परीक्षेचा नोंदणी क्रमांक व बैठक क्रमांक नमूद करावा किंवा या लिंकमध्ये माहिती भरून विहित मुदतीत सादर करावी. ईमेल, पोस्टद्वारे किंवा हस्तपोच करण्याची काही गरज नाही. इथेच MSCE पुणेच्या वेबसाईटवर आपल्याला एक लिंक इथे दिलेली आहे, त्यावरच आपण सर्व आपली माहिती इथे भरू शकतो आणि त्यानुसार आपल्याला आपले टेटचे गुणपत्रक आपल्याला जाहीर करण्यात येईल. अगदी शेवटी इथे पुन्हा सांगितलेलं आहे, सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. तदनंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर चला आपण इथे बॅक जाऊया MSCE पुणे या वेबसाईटवर आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025 इथे आपल्याला नवीन वेब लिंक दाखवत आहे. B.Ed अपियर उमेदवारांसाठी गुणपत्रक सादर करण्यासाठी वेबसाईट इथे दिलेली आहे. बघा, आपण या लिंकवर क्लिक करूया. इथे दिलेलं आहे, खालील दिलेली माहिती ही इंग्रजीमध्येच भरावी. D.Ed B.Ed अपियर विद्यार्थ्यांसाठी ही माहिती आहे. बघा, इथे सुरुवातीला सांगितलेलं आहे लास्ट नेम, तुमचं आडनाव इथे लिहायचं आहे. फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव इथे लिहायचं आहे. मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव इथे लिहायचं आहे. मोबाईल नंबर, एक्झाम टाईप, टेट एक्झामचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा D.Ed B.Edचा रिझल्टची डेट इथे लिहायची आहे. बघा, अगदी खाली इथे दिलेलं आहे B.Ed DELED रिझल्ट पास मार्कशीट. तर या मार्कशीटचं तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी असेल, हार्ड कॉपी असेल किंवा ऑनलाईन रिझल्ट बघितलेला असेल, त्याचा स्क्रीनशॉट असेल, तर इथे तुम्हाला ती फोटो अपलोड करायची आहे आणि इथे सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुन्हा आपण इथे परत आलेलो आहो MSCEच्या वेबसाईटवर. इथे कुठल्याही प्रकारची नवीन वेबलिंक आपल्याला दिलेली नाही आहे, कुठलंही नवीन प्रसिद्धीपत्रक इथे आलेलं नाही आहे. तर बघा, टेट परीक्षा 2025चा रिझल्ट नक्की लागणार तरी केव्हा याची तारीख इथे आपल्याला सांगण्यात आलेली आहे. तर लोकसत्ता या प्रचलित वर्तमानपत्रामध्ये एक न्यूज इथे आलेली आहे. 1 ऑगस्ट 2025चे या पेपर कटिंग आहे. तिसऱ्या अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल लांबला अशी हेडलाईन इथे दिलेली आहे. परंतु या संपूर्ण टॉपिकमध्ये आपल्याला महत्त्वाचं एवढंच आहे की राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे आयुक्त अनुराधा ओक यांनी माहिती दिलेली आहे की अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या निकालासंदर्भातील प्रक्रिया प्रशासकीय पातळीवरून सुरू आहे. येत्या आठवड्याभरात निकाल जाहीर होईल. म्हणजे येत्या आठवड्याभरात म्हणजे जवळपास 8 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2025पर्यंत आपला रिझल्ट हा आपल्यापर्यंत येईल अशी खात्री आपल्याला परीक्षा परिषदेकडून देण्यात आलेली आहे. धन्यवाद.